विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे तोषोणिमगद्यावे पसायदान हे उद्धारा लागी धरिला अवतार या न्यायानं गेली अनेक शतकं संपूर्ण जगाला सोपा भक्तिमार्ग दाखवणारे महान संत या आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली, शांतीसागर श्री एकनाथ महाराज, तर वैराग्य संपन्न श्री तुकाराम महाराज इत्यादी सर्व संतांनी आपल्या वाङ्मयातून तसंच कृतीतून सर्व समाजाला भक्तीचा आणि विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखवला. श्री क्षेत्र आळंदी इथल्या वारकरी शिक्षण संस्थेतून ज्ञानसंपन्न होऊन बाहेर पडलेले, केवळ समाज प्रबोधन हेच व्रत घेतलेले प्रसिद्ध काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती श्री जगन्नाथ महाराज पवार गेली अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील अन्य प्रांतातही आपल्या प्रबोधन रूपी कार्याचा एक आगळा वेगळा ठसा उमटवित आहेत. वेदांतासारखा गहनीय विषय विनोदपूर्ण आणि हृदयस्पर्शी करण्याची त्यांची हातोटी अद्वितीय आहे. संस्कृत वाङ्मय आणि संत वाङ्मय यांचा संगम त्यांच्या ओघवत्या वाणीत आढळून येतो. परमपूज्य श्री जगन्नाथ महाराज यांच्या प्रेरणेनं महाराष्ट्रात जे काही संस्मरणीय कार्य घडून आलंय त्यातलं ठळक उदाहरण आहे श्री क्षेत्र देवगिरी अर्थात दौलताबाद येथील श्री संत जनार्दन स्वामी, श्री दत्तात्रेय आणि श्री एकनाथ महाराज स्मारक मंदिराची उभारणी. अशी अनेक कार्य महाराजांच्या प्रेरणेनं आणि समाजाच्या सहकार्यानं पार पडलेली आहेत. आज आपण पूजनीय हरिभक्त परायण श्री जगन्नाथ महाराज पवार यांच्या विद्वत्ता प्रचुर, रसाळ, हृदयस्पर्शी आणि प्रभावी वक्तृत्वाचा लाभ घेत भक्तिरसात न्हावून निघूया. एकनाथ महाराजांच्या द्वारा ज्ञानराज माऊली हा जो संत धीर समुद्र आहे, या समुद्राचं केवळ आचमन, केवळ स्पर्श आणि तोही त्या समुद्रातील एखाद्या लहरीचा स्पर्श
विठ्ठला विठ्ठला मात्र तेथे स्पर्श करायला जाण्यापूर्वी या समुद्राच्या स्पर्शासाठी जाण्याकरता लागणाऱ्या ज्या पायऱ्या असतात, लागणारा जो घाट असतो, तो घाट चांगल्या रीतीने करण्याचा घाट ज्यांनी घातला विठ्ठला विठ्ठला त्या घाट करणाऱ्याही आणि घाटांना प्रेरणा देणाऱ्याही खरोखरच नावाप्रमाणे विश्व शांती केंद्र आणि विश्वाला शांती देणार जे केंद्र आहे ते या सर्व कार्यकर्त्यांनी निवडलं. ज्ञानेश्वर महाराजांना जगामध्ये ज्ञान पोहोचविण्याकरता गीता पकडावी लागली, तसं विश्व शांती केंद्र या संस्थेलाही आळंदी क्षेत्रच पकडावं लागलं. विठ्ठला विठ्ठला कोठे उभे राहिलो म्हणजे विश्वाला आपण दिसू आणि विश्व आपल्याला दिसेल असा एकच हिमालय आहे आणि तो म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठला विठ्ठला केवळ बोलतो असं नाही, कैसा विश्वाची कृपा करोनी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा दे अनिला देवे आणि स्वतः ज्ञानराज माऊलींची भावना देखो कळत परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. विठ्ठला विठ्ठला विवेकाची वाणी विवेकाची वाणी ठोका काना म्हणा दिनी देखो आवडे तोखानी ब्रह्मविद्येची ब्रह्मविद्येची खान अशा रीतीने पाहत असं विश्वात्मक अनुभूतीने विश्वाचं दर्शन ज्या माऊलींनी घेतलं आणि त्या समग्र विश्वाच्या सेवेसाठी चंद्रहार्क पर्यंत समाधी जीवनाच्या द्वारा समाधी संजीवनाच्या द्वारा कायम स्वरूपाची संस्थेची स्थिती केली आणि म्हणून हा मोठा नियतीने घडवलेला योगायोग एक प्रकारचा. आमच्या क्रमजीवनामध्ये विश्वशांती केंद्र विश्वनाथराव कराड आदी यांच्या जीवनामध्ये अन्यही संत महंतांच्या जीवनामध्ये जे जे काही संकल्प उठले, ज्या ज्या काही संकल्पना केल्या, त्या संकल्पना वारकरी संप्रदायापुरतं जर बोलायचं झालं तर आळंदी परिसर विकास समिती आणि तिच्या द्वारा उभारलं गेलेलं विश्वशांती केंद्र आळंदीचं असो, जगन्मान्य अशा रीतीचा देहू क्षेत्रातील भाग, त्या देहू क्षेत्रामध्येही जगद्गुरु तुकोबारायच्या गाथेचं मंदिर एक प्रकारचं असो, पैठण क्षेत्रातील गीता मंदिर एक प्रकारचं असो, आळंदी क्षेत्रात पुन्हा ज्ञानेश्वरी मंदिर एक प्रकारचं असो, अजूनही किती किती प्रकल्प एक प्रकारचे होतो. पंढरपूर क्षेत्रातील विष्णू सहस्रनाम मातृपितृ सेवा मंदिर असून माझ्या मताने हे काही मनाच्या चांचल्यातून निघालेले संकल्प नाही, ही ईश्वराची इच्छा. विठ्ठला विठ्ठला या हौसेने कराव्या वाटणाऱ्या गोष्टी नाहीये, आवडीने कराव्याशा वाटणाऱ्या सुद्धा गोष्टी नाहीये.
करायला लावलेल्या या गोष्टी आहेत. विठ्ठला विठ्ठला हे याने केलं पाहिजे, ते त्याने केलं पाहिजे, ते त्याने केलं पाहिजे. ज्ञानराज माऊलींची समाधी मध्ये बसून ही महत्वाकांक्षा आहे. असं करा. विठ्ठला विठ्ठला म्हणून खरोखरीच हा कायापालट आळंदी क्षेत्राचा झाला नसता तर मला वाटतं आळंदी क्षेत्राचं यात्रेचं हे आजचं स्वरूप कदाचित बदललं नसतं. आज जे बदललेलं आहे ते बदलू शकलं नसतं. केवळ भाविकांच्याच डोळ्याने दिपविणारं नव्हे तर महान महान वैज्ञानिकांच्याही डोळ्यांना दिपविणारा प्रकल्प येथे साकार झाला. विठ्ठला आनंद वाटतो. त्या दृष्टीनं आमच्या अक्का बसलेल्याच आहेत इथे. अक्का कराड साहेबांच्या भगिनी. एक व्रतस्थ जीवन आहे, संसारी जीवन नव्हे, व्रतस्थ जीवन. मगाशी त्यांचं दर्शन घेताना मी त्यांना म्हटलं की कराड घराण्यामध्ये भीष्माची भूमिका बजावणाऱ्या अक्का आहे. विठ्ठला विठ्ठला इकडे कौरव पांडवांना भीष्माचार्य मिळाले होते. नाही नाही, भीष्माचार्य मिळाले होते म्हणूनच कौरव पांडव होते. भीष्माचार्यांच्यामुळे कौरवांचाही पांडव होत असतो. समाजात भीष्माचार्य नसेल तर मग पांडवांचेही कौरव होत असतात. विठ्ठला विठ्ठला चांगलं जीवन घडवण्याकरता आदर्श समाजामध्ये असावे लागतात. आणि हे आदर्श केवळ साधूमध्ये, केवळ कुठेतरी क्षेत्रात असतात असं नाही, कुटुंबाधिकात असतात, संसाराधिकामध्ये असतात. मगाशी तेवढ्यात दर्शन घेताना अक्काने ती एक प्रेरणा सांगितली की आज हे जे दर्शन माऊलींनी एक प्रकारचं घडून घेतलंय, अशा संकल्पना मानताना सुद्धा माऊलीचा जर एक प्रकारचा एवढा आधार मानला जातो तर माऊलींची शक्ती ही किती असू शकेल याचा अंदाजच येऊ शकत नाही. मधून मधून अथवा वारीच्या वेळी दर्शनाला येणाऱ्या अक्का त्यांनी भागीरथीच तीर्थ घ्यायला असा प्रयत्न केला. हातामध्ये तीर्थ तेव्हा इंद्रायणीचं घेतलं. पाणी एवढं खराब झालेलं होतं, अशुद्ध झालेलं होतं. कराड साहेबांनीच हातच धरला आपल्या भगिनीचा, झटकून टाकला. हे पाणी कशाला ते पोटात घेते का ते पाणी? अक्काने त्याच वेळा सांगितलं, तुला जर इंद्रायणीचं पाणी एवढं अशुद्ध वाटत असेल तर शुद्ध करायचा प्रयत्न तू कर. विठ्ठला विठ्ठला तीच प्रेरणा घेऊन गेली अनेक अनेक वर्ष अनेक अडचणींना तोंड देत आणि अनेक प्रकाराने प्रयास करत या भगीरथाने या इंद्रायणीचं स्वरूप अशा स्वरूपावर आणून ठेवलं. विठ्ठला विठ्ठला सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, सांगितलं आपल्याला आपणास ज्ञानराज माऊलींची समाधी
ज्ञानराज माऊलींची कीर्ती आणि ज्ञानराज माऊलींचं ज्ञान याचा फार झालं तर काही पुण्यही असेल तर उपभोग घेता येईल. माऊलींचं वर्णन नाही करता येणार. विठ्ठला विठ्ठला उपभोग घ्या. लहान बालकाने आईचं सेवन करावं, स्तनपान करावं, मांडीवर एक प्रकारचं झोपावं, 2 घास अशा रीतीने तिने भरवलेले एक प्रकारचे खावे. लहान बालक एवढंच करू शकत. त्या आईला जाणणारे तिच्या माहेरचेच लोक असावे लागतात. विठ्ठला विठ्ठला कोणी बहिणीच्या नात्यात आहे, कोणी आईच्या नात्यात आहे, कोणी वडिलाच्या नात्यात आहे. भावाच्या नात्यात असावा. नात्यातली माणसं जाणत असतात आणि सांसारिक जीवनात किंवा सासरची माणसं उपभोगत असतात. विठ्ठला विठ्ठला तिथे सर्वांगाने तिचं सेवन आहे. कष्टाने आहे, कामाने आहे, स्वयंपाकाने आहे, अन्य गोष्टीने. ती संसारातली किंवा सासरची माणसं फक्त बरी आहे, ठीक आहे, एवढंच नाही. ती चांगली आहे म्हणण्याकरता सासरची माणसं एवढी चांगली पाहिजे ना. तिच्या दृष्टीने तर मरण्यापूर्वी आलेली यमपुरी म्हणजे सासर. तिला चांगली नाही म्हणत, उपभोग घेतात. विश्वातील एक न एक माणूस संतांच्या जीवनाचा उपभोग घेतो आहे. एक ना एक माणूस. पण सर्व विश्वांनी संतांना चांगलं कधी म्हणावं. विठ्ठला विठ्ठला चांगलं नाही म्हणू शकत. संतांनी काय केलं? संत काय करतात? अरे तुझी मुलं तुला दादा म्हणतात, हे संतांचंच काम आहे. जर संत नसते तर मुलाने बापाला दादा म्हटलं असतं का? का बापाचा बाबा झाला असता? बापावरही मात करणारा दादा होऊ शकत. स्वतः दादा न होताना जगाला दादा म्हणतो, ही संतांची शिकवण आहे. विठ्ठला विठ्ठला संत जीवनामध्ये हे 2 वर्ग पडतात. एक संत संपत्तीचा, संतांच्या सुखाच्या संपत्तीचा उपभोग घेणारा एक वर्ग. तो जाणत नाही, उपभोग घेतो. आणि या संतांचा आनंद घेऊन पण त्यांना जाणणारा. माझ्या पुढे जे थोडस उदाहरण कौटुंबिक आलंय ते फार सुंदर अशा रीतीने. माहेरची माणसं तिला जाणतात, उपभोग घेत नाही. आपणची मिळवणी दुहिता की मम न म्हणे पिता. मम न म्हणे पिता. आणि सासरची माणसं सर्व अंगाने तिचा उपभोग घेत आहे. शेवटपर्यंत कळत नाही. ती गृहिणी कळत नाही सासरच्या लोकांना. आपल्या वाङ्मयामध्ये, आपल्या संप्रदायामध्ये सखूबाई असेल, बहिणाबाई असेल, अन्य संत मालिकातल्या संत असतील, शेवटपर्यंत कळल्या नाही. सासरच्या लोकांना ह्या कोण आहेत नाही कळलं. आमची सून आहे, आमचा अमुक आहे, आमची आई आहे, हे बरोबर त्यांना म्हणू द्या. दोघेही महाविष्णूचा अवतार. जात सांगतो श्रीमद भगवद्गीतेवर साधी, सोपी, सुलभ, सर्वांना उपयोगी टीका करणारे ज्ञानेश्वर महाराज. त्याच पावलावर पाऊल ठेवून एकनाथी एकादश स्कंदावर भागवतासारखी गोड टीका करणारे एकनाथ महाराज. मला वाटतं या दोघांचं सादृश्य आणि दोघांची एक जात सांगताना पूर्ण कीर्तन जाईल
आणि अभंग तसाच राहील. विठ्ठला सभा समस्त साधू संतांची दिशा देऊन जाण्याचं काम आहे. दोघांची जात कशी एक आहे हे माझ्यापेक्षा अधिक चिंतन करणारी चिंतनशील मंडळी येथे आहे. विठ्ठला विठ्ठला दोघांची एक रीत आहे. एक रीत ज्या भागवत धर्म मंदिराचा पाया ज्ञानोबारा आहे त्याच मंदिराचा मजबूत खांब जनार्दन एकनाथ. जनार्दन गुरुदेव मामासाहेब दांडेकरांच्या शब्दात सांग लिहिला गेलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ जेव्हा पाठक वाचक या मंडळींनी दूषित करण्यात झाला त्यांच्यामुळे, पण हा अशुद्ध झालेला ग्रंथ पुन्हा शुद्ध करण्याकरता ज्ञानराज माऊलींना 300 वर्ष वाट पाहावी लागली. मध्येच कुणाला सांगता आलं नाही कारण जातीचे मिळत पाहिजे होते. मध्ये जातीचेच कोणी मिळेना, जातीच कोणी येईन अशा रीतीने जात पाहिजे. 300 वर्षानंतर पुन्हा एकनाथ महाराजांचा अवतार होतोय आणि मग ज्ञानेश्वर महाराज. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सोपं आहे, जबाबदारी पार पाडणे कठीण. विठ्ठला विठ्ठला सांगितली मात मग लागी. पैठण क्षेत्रात परमार्थ जीवन जगत असताना रात्रंदिवस पारमार्थिक जीवनाची ज्योत जागवित असताना ज्ञानराज माऊली पैठण येथे महाराजांच्या स्वप्नात गेले आणि तिथे सांगितलं बाबा इथे परमार्थ करतोस पण अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली येऊनी अलंकापुरी निघी काढून घे. आणि आयुष्य स्वप्न होता आलो अलंकापुरी तो नंदी माझारी देखील द्वार. आजही हा इतिहास जिवंत आहे. सिद्धेश्वराच्या समोर असलेला नंदी माऊलीच्या मंदिरात, या नंदीच्या खाली आजही नाथांनी प्रवेश केलेला समाधीचा दरवाजा. आजही ते छिद्र कायम आहे, ते लहान ठेवलेलं आहे. दुसरे नाथ मध्ये शिरू नये म्हणून. नंदी बाजारी देखील द्वार
पहिला. त्याच दरवाजातून ज्ञानराज माऊली देखील समाधीमध्ये विराजमान होण्याकरता गेलेले असावे. आणि तेथे गेल्याच्या नंतर नाथ महाराजांना माऊलीचं जे दर्शन झालं आणि त्या दर्शनाचे जे भाव अंतरामध्ये उठलेले आहेत त्याचं वर्णन नाथ महाराजांनी अनेक अभंगात केलं. त्या अभंगातील एक अभंग सर्व सुखाची लहरी, तेज तुझ मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलतस. पण हे झालं माऊलीच्या त्या सगुण विग्रहाचं दर्शन येते. माऊलीचा निर्गुण विग्रह ज्ञानेश्वरीत आहे. विठ्ठला विठ्ठला शरीर व्यष्टी विग्रह हे व्यष्टी रूप आहे ते. पण वाङ्मयाच्या रूपामध्ये व्यापक असा रीतीचं रूप आणि या वाङ्मयाचा व्यापक एक प्रकारचं रूप सांगत असताना ज्ञानराज माऊलींचं दर्शन कोणत्या कोणत्या अंगाने घ्यायचं. आजही लक्षावधी भाविक ज्ञानराज माऊलीच्या समाधीचं दर्शन घेतात आणि जेवढं समाधी एवढं जरी दर्शन झालं तर जे फल जो आनंद जे समाधान जे सुख मिळायचं ते मिळू शकतं. समाधी दर्शन व्यर्थ कसं जाईल पण सार्थही कसं होईल. माऊलीचं दर्शन सार्थ होण्याकरता माऊलीचं वाङ्मय वाचावं लागेल. नाही त्याचा अर्थ कळून घ्यावा लागेल. नाही त्या अर्थाचं अनुष्ठान करावं लागेल. नाही त्याचा अनुभव घ्यावा लागेल. नाही तो अनुवाद करावा लागेल. विठ्ठला विठ्ठला ह्या सर्वच गोष्टी एकनाथ महाराजांच्या परमभाग्याने प्राप्त झाल्या. आणि मग नाथ महाराजांनी निष्कर्ष काढला की ज्ञानराज माऊली कोण आहे, काय आहे. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखही नव्हे त्याची लहर आहे. मला तूर्त अभंगाचा शब्दशः अर्थ चटकन मांडू मग सुखाच्या लहरीकडे थोडस येण्याचा प्रयत्न करू आपण. पण सुखाची ती लहर आहे. सुखाची लहर नाही, सर्व सुखाची लहर. सर्व सुखातून उसळलेली लाट. विठ्ठला विठ्ठला कोणती लाट ही ज्ञानाबाई अलंकापुरी. मला वाटतं हेही नाथ महाराजांचं वर्णन आळंदीतील नाही. आळंदीतच असलं तर अलंकापुरीत म्हणायची गरज नाही. तसं हे वर्णन पैठण मधूनच आहे. एकदा देव अथवा संताशी जीवनाचा संबंध जोडायचा ना कुठूनही जोडता येतो आणि तोडायचा तर कुठूनही तोडता येतो. आळंदीमध्ये येऊन सुद्धा माऊलीचा संबंध तोडणारे कमी आहेत का जास्त आहे? भरपूरच आहे. आळंदीत उतरले की कानाला फोन. घरचं कसं काय आहे कुठले. विठ्ठला विठ्ठला या फोनच्या बाबतीत तर त्याचा उपयोग किती आणि कसा करावा प्रश्नच आहे. घरातून प्रवासाला निघालेला माणूस गाडी मिळाली म्हणूनही फोन करतो. गाडी आता अर्ध्यावर आली तोही फोन करतो. आता आम्ही कुठे पोहोचलो तरी काय करतो. मला वाटतं फक्त एकदाच फोन करत नाही, दुर्दैवाने पोहोचला तर
विठ्ठला विठ्ठला लगेच पोहोचला नाही. मी अतिशयोक्ती करतो नाही. जर फार वेळ फोन न आला तर घरच्या लोकांना तसं वाटतं, ज्या अर्थी फोन आला नाही त्या अर्थी पोहोचले का पोहोचले. सांगायचं की राहणं नाथांचं पैठण मध्ये होतं आणि माऊलीची समाधी आळंदी मध्ये होती. म्हणूनच सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी आळंदीत आहे, आळंदीत आहे. पण ही ज्ञानाबाई आई अलंकापुरातच का आहे. त्रैलोक्यामध्ये किती मोठी जागा, किती मोठमोठी क्षेत्र माऊलींच्या समोर होती. नाही म्हणायला नामदेवरायांच्या बरोबर माऊलींच्या यात्रा झाल्या होत्या. पूर्वीच्या काळात संत यात्रा करत होते. आता आपण संत मंडळी वेगळी, आपण यात्रा काढतो. विठ्ठला विठ्ठला यात्रा करण्याच्या जवळजवळच प्रकार आहे. त्यानिमित्ताने यात्राचे दर्शन होत. पण यात्रा केलेली होती आणि अशी अनंत स्थळ असताना सुद्धा समाधीची जागा आळंदीच का निश्चित करण्यात आली. या सनत कुमाराचा संबंध माऊलींचा तसा जन्मापासूनच आळंदीशी आला. पूर्वजन्माचा, पूर्व अवताराचा, पूर्वीचा संबंध या ठिकाणी अतिशय महत्वाचा. एकाच घरात पिता पुत्र, पती पत्नी हे पूर्वजन्माच्या संबंधाशिवाय येत नसतात. उत्तर रामचरितामध्ये भाव स्थिरानी जननांतर संहृदानी गुरुवाक्य रामाच्या मुखातून निघाले. भाव स्थिरानी जननांतर संहृदानी, भाव स्थिरानी जननांतर संहृदानी. लोण आणि कुश जेव्हा रामप्रभूच्या अश्वमेधाच्या यज्ञाच्या अश्वाला म्हणजे घोड्याला आडवे होता. पूर्वीच्या काळात क्षत्रिय राजांची ही पद्धत होती की आपली राजवट आपल्या आयुष्यामध्ये समाप्त करायची असेल आणि पुढच्या पिढीकडे द्यायची असेल तर त्याने राजसूय याग करायचा. अश्वमेधासारखा यज्ञ करायचा. अश्वमेध याजी. अश्वमेध या शब्दाचा अर्थ थोडा असा आहे की तो यज्ञ तेव्हा करता येतो की त्या राजाने एक घोडा पृथ्वीवर सोडायचा आहे असा आणि पृथ्वीमध्ये फिरवायचा आहे. तो घोडा अन्य कोणत्याही राजाने पकडला नाही आणि तो परत आला की अश्वमेध यज्ञ करता येईल. यज्ञ करू शकतो आणि अशा रीतीने राम प्रभूने घोडा सोडला. तो घोडा सोडला आणि जेव्हा तो घोडा संचार करू लागला तेव्हा राम प्रभूचे लव आणि कुश हे जे दोन पुत्र अरण्यात होते. अरण्यात त्या ऋषीच्या आश्रमामध्ये ते वाढत होते. सीता माता ज्या ऋषींच्या आश्रयाने तेथे राहिली तेव्हा ती गर्भवती अशा रीतीची होती आणि तेथेच त्यांचा जन्म झाला. वाल्मिक ऋषी वगैरे नाही ते मोठेही झाले. प्रभू रामचंद्राचा घोडा अश्वमेधाचा अश्व कोण पकडू शकतो. दुसरा राजाची शक्ती नाही. पण लहान असलेले ही जेव्हा बालक हे बालक या अश्व काय तो लव आणि कुश यांनीच तो घोडा पकडला. पकडून ठेवला घोडा
हे शिपाई मागे धावत सांगत गेले आणि रामप्रभूला सांगितलं की महाराज अश्वमेध यज्ञ होत नाही का बाबा घोडा पकडला गेला. ज्याने घोडा पकडला त्याच्याशी लढाई करून पुन्हा घोडा परत मिळवायचा आणि म्हणून ती लढाई करण्याकरता स्वतः रामप्रभूला सैन्यासह तेथे यावं लागलं. आणि सैन्यासह जेव्हा आले आणि ते लव आणि कुश उभे राहिले तेव्हा लव आणि कुशाला आपला परिचय सांगण्याच्या अगोदरच आणि त्यांनी त्यांची खून सांगण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्रच म्हटले ही तर रघुवंशाचीच जण आहे. रघुवंशाचंच तेज यांच्यावर दिसतंय. रघुवंशाचं तेज भाव स्थिरानी जननांतर संहृदानी. एकमेकाला पाहिल्यानंतर एकमेकावर भाव स्थिर झाला की समजावं याचे संबंध आपले जुने आहेत. परिचय देताना मला पुढचा इतिहास लांबवायचा नाही. शब्दाने सांगावं लागलं नाही ही आपली मुलं आहेत म्हणून आणि त्यांनाही सांगावं लागलं नाही हे माझे वडील आहेत म्हणून. शब्द वाचूनच पुढे लक्षात आले जुने संबंध आहेत. जुने पहिल्या भेटीतला तो नुसता संबंध नाही. समोरची व्यक्ती जीवनामध्ये भेटली तर दृष्टी स्थिर होणं वेगळं आणि भावच स्थिर होणं वेगळं. हा कुणी आपला आहे आणि अशा रीतीचा भाव एकनाथ महाराज यांचा माऊलीच्या ठिकाणी स्थिर झाला. त्याप्रमाणे माऊलीचाही अवतार कार्य आणि समाधी घेण्याकरता सिद्धेश्वराच्या मंदिराजवळच करावासा वाटला. याचं कारण शिवपीठ ज्ञानाबाई तेथे जुनाटच असे हे शिवपीठ आणि ज्ञानोबारांचा बाल्यकाल जीवनचरित्र इथे गेलं. तदनंतर पैठणी क्षेत्रीही जावं लागलं, संचार करावा लागला आणि ही जुनीच रीत आहे. जेथे जन्म झाला तेथेच अंतही व्हावा. विठ्ठला व्यावहारिक नातं ही इथे समाधी होण्याला हे होतं आणि पारमार्थिक नातं सिद्धेश्वर शंकराच्या जवळ समाधी का आदिनाथ गुरु नाथ परंपरेचा पाया घातलेले आदिनाथ भगवान शंकर ज्ञान आणि भक्तीच्या तत्वाने भगवंताला वश करणारा हा नाथ संप्रदाय याचं मूळ आहे. आदिनाथ उमा द्विज प्रगटले मच्छिंद्राला धरे हे मूळ इथे होतं. हा पाया इथे होता आणि याच संप्रदायाचं कळस म्हणून नाथ पंथाचे कळस ज्ञानोबारा ज्ञानदेवा सार परंपरा आहे. गहिनी प्रसादे आणि ज्ञानदेवा सार ज्ञानदेवाला हे आलं म्हणून शिवपीठ हे जुना नाथपंथाचं आणि त्याच नाथपंथाच्या मंदिराचा मुकुट ज्ञानाबाई
पे प्रेम पण श्री एकनाथ महाराज यांचा अवतार एकनाथ ज्ञानोबारायांच्या नंतर 300 वर्षांनी आणि शिवपीठ अथवा भगवान शंकराचे ते स्थान आहे हे हजारो वर्ष अगोदर म्हणण्याला का अर्थ नाही. आदिनाथच सृष्टीच्याही आधी यथा पूर्वम अकल्पयत. ब्रह्मा विष्णू महेशाची संकल्पना जगताच्या आरंभी आहे अगोदर. जगताच्या अगोदर असलेलं जुनाट शिवपीठ आणि त्यावर ज्ञानेश्वर महाराज हा मूर्त ठरला हे नाथ महाराजांना कळलं कसं. आणि माझ्या सांगण्यावर कदाचित जग विश्वास ठेवणार नाही म्हणून नाथ महाराजांनीच व्यवस्था केली. हे मी म्हणतो आणि मानतो असं नाही. वेद शास्त्रे शिवपीठाचा सिद्धेश्वर मंदिराचा आणि ज्ञानोबारायांचा जो संबंध नाथ महाराज म्हणतात माझ्याकडून सांगितला गेला की जुनाट पीठ पीठ आहे शंकराचं पीठ आहे. आणि म्हणून जो मागे वादाचा विषय थोडासा झाला होता आपल्या वारकरी संप्रदायाने. आता संप्रदायामध्ये संख्यात्मक गर्दी फार वाढलेली आहे पण वादाचे विषय समाप्त झालेले. वाद करायला ही विचार करण्याची शक्ती लागते. विठ्ठला विठ्ठला वाद करून काही निर्णय झाले पाहिजे. मूलभूत तत्वाकडे आपण पाहिलं पाहिजे. आज आपणा सर्वांची तोंड समोर आहेत. मागे पाहतो कोण. विठ्ठला मागोनी आली वाट सिद्ध ओळखीची तैशी. मागेही पाहण्याची गरज आहे. आणि म्हणून असा एक वाद होता मुक्ताबाईच्या समाधीच्या बाबतीत. खानदेशातला वाद येतो आणि या वादातून आज मुक्ताबाईची समाधी मंदिरं देखील 2 झालेली आहे. एटलाबादही आहे तिकडे मेहुणे अशा रीतीचा आहे. रूढीचं स्थान एटलाबाद आहे. तर नामदेवरायच्या अभंग गाथेतून जो काही विचार मंथन करण्यात आला ते स्थान मिळून काढलं गेलं. विठ्ठला त्यापैकी खरं समाधी स्थान कोणतं याच्याकरता जे निकष लावण्यात आलेले आहेत त्यात जेथे जेथे या सर्व संतांच्या समाध्या आहेत तेथे तेथे भगवान शंकराचं मंदिर आहे. शंकराच्या मंदिराच्या जवळच एकाच ठिकाणी तिथे शंकराचं स्थान. शंकराचा अर्थ मोठ्यात मोठं भगवान शंकराचं स्थान. त्र्यंबकेश्वर येथे मूर्तीनाथांची समाधी झाली. त्र्यंबकेश्वर या शिवलिंगामुळे
आळंदी इथे ज्ञानोबारांची समाधी झाली सिद्धेश्वर या शिवलिंगामुळे. सासवड इथे सुद्धा सोपान काकाच्या समाधी मंदिराच्या लगतच मला वाटतं शंकराचं स्थान आहे. हो, नागेश्वराचं स्थान तिथं. आणि त्याप्रमाणे मेहुण येथे जी समाधी स्थान मानलं जायचं तेथेही शंकराची समाधी होती. आपलं शंकराचं लिंग, शंकराचं जीर्ण मंदिर एक प्रकारचं होत ते आहे अजून इथे. आणि त्यामुळे मुक्ताबाई येथेच गुप्त झालेल्या असाव्यात असा सत्तर्क सुतर्क व्यंकट स्वामी आदी मंडळींनी काढला. शिवपीठ हे जुना ज्ञानाबाई तेथे मुकुट, तेथे ज्ञानराज मौली मुकुट आहे. तो मुख्य जसं तुका झाला शेकळस तसा नाथ परंपरेच्या मंदिराचा मुकुटस्थान किंवा नाथ परंपरेची जी मूर्ती आहे मुकुटस्थानी ज्ञानोबा शोधतो. मुकुटाच्या वर आता काही लेणं नाही, उपचार नाही, संबंध नाही. सर्व शरीराच्या उंच स्थानी मस्तक असतं, मस्तकावर मुकुट. निवृत्तीनाथ मस्तकाच्या ठाणी काही या ठिकाणी आहे. नाथ परंपरेचं मस्तक निवृत्तीनाथ आणि मस्तकावर घातलेला मुकुट ज्ञानाबाई तिथे. आणि शिवस्वरूप आता शिवाचा एक व्युत्पत्ती अर्थ काढतो. थोडं भजन करा. विठ्ठला सर्व सर्व शिवस्थान. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे सुख, शिव म्हणजे शांती. म्हणून भगवान शंकर ते कोण आहेत? कोण आहेत ते? शिव आहे. आपण कोण आहोत? शिव आहोत. आपण कोण आहोत? वेलांटी गेलेलं शिव. परब्रह्माचा लोप संकोच झालेला जीवाची दशा ही शिवस्वरूप आहे. शिव आहे आणि स्वतः परब्रह्म हा शिव आहे. हा कल्याण स्वरूप शिव ज्ञानाशिवाय आणि भक्ती प्रेमाशिवाय हाती लागू शकत नाही. आणि अशा रीतीने या कल्याण स्वरूपाला ज्ञान भक्तीच्या द्वारा जगाला पोहोचवण्याचं काम ज्ञानोबाईने केल्यामुळे वेदशास्त्रे देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई हात धरून चालवते. मुक्कामाच्या ठिकाणी एक प्रकारची नेते त्या बाळाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल विठ्ठल एरवी माऊली किती मोठे किती उंच पण मुंगी बंधनी यासाठी अन्य रूपाने अगदी खाली आले का तर लेकरांना न्यायचं होतं. बाळगाची चाली माता जाणून पाऊल घाली म्हणून एकनाथ महाराजांच्या दृष्टीने म्हणते ज्ञानाबाई आई विठ्ठल विठ्ठल. अशा आईची भूमिका बजावणाऱ्या माऊलींच्या चरणावर एकनाथ महाराज म्हणतात आणि साष्टांग प्रणिपात करतो. ही गोष्ट ज्ञानाबाई जय
अर्थ बदलण्याची भीती. चरणी शब्द सलगत आला पाहिजे. चरणी नाही तर च मागे वडिलांपुढे नुसतं रणी म्हटल्यामुळे रणच शिल्लक राहत. आणि जुनाट मधला जो अगोदर घेऊन पुढे केला तर नाटच लागतो. जुनाट आणि चरणी चरणी पायाच्या ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी या चरणारविंदावर एकनाथ महाराज म्हणतात आम्ही नतमस्तक होतो, साष्टांग प्रणिपात करतो. विठोबा मिनिटामध्ये सर्व सुखाची लहरी एवढी फक्त दिशा द्यायची आणि सेवा आठवून शेवटची चाल आपल्या या भजनी मंडळीची होईल आणि कार्यक्रम शब्द परिचयाचा परिचयाचा आहे मला आवडीचा आहे. एखादा मनुष्य म्हटलं मी तुम्हाला सुख देईल, मनुष्य आल्हादित होतो, आनंदित होतो. सुखाची आशा आहे, सुखाची आवड आहे, सुखाची अपेक्षा आहे. पण सुखाचं हे सर्व असलं तरी सुखाचा परिचय मात्र क्वचित एखाद्यालाचा. सुखाचा परिचय आपल्याला नाही. सुख नेमकं कशात आहे? पूर्वी आपण मानून नसलो सकाळी उठल्यानंतर आवडीने पत्नीने चहाचा कप जरी दिला तरी माणसं सुखाच्या बाबतीत गप होतात. विठ्ठला विठ्ठला हेच सुख आहे. कोणतं? कपबशीमध्ये चहा ओठाला हातात आला की हेच काय आहे? सुख आहे. विनोदाने सांगत असतो आम्ही कधी कधी आमचे भजनी मंडळी आपण भजन करतात. चांगल्या रीतीने म्हणता येऊ लागलं होतं तर चांगलं म्हणतात ते उत्तमच. किंवा एखादा पूजा करणारा मनुष्य हरिपाठादिकामध्ये सुद्धा आरंभाला तो म्हणतो सर्व सुंदर ते ध्यान उभे करकटावरी ठेवले. ते कडवं झालं न झालं तोच त्याचं लक्ष स्वयंपाकघराकडे जातं. ठेवलाय का काय आपल्या लक्षात आलं? चहा ठेवलाय का? तुळशी हार गळा काशे पितांबर गाळालाय का? मकर कुंडले तळपती ओतलाय का कपशीमध्ये? आणि ती कपशी हातात आली राहिले की तुका म्हणे माझे हेची सर्व. सुख शब्द परिचयाचा खरं. शास्त्रीय भाषेत बोलता आता असा विषय आणि इंद्रियाचा संयोग झाला की सुख मिळाला असं आम्ही मानलं. विठ्ठला विठ्ठला वस्तुतः इतकं विरुद्ध टोक आहे. विषयोपभोगात सुख नाही, विषयाच्या त्यागात सुख आहे. असं काय असलेले विषय देखील टाकले गेले की मग सुखाचा आविर्भाव. बाह्य स्पर्शेश्वर सत्तात्मा सुखम. पुढे आहे का? सब्रह्म योग युक्तात्मा सुखम अक्षय्यमश्नुते. अक्षय सुखाचा लाभ पण केव्हा? इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध तुटेल तेव्हा त्याला योगी म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आपण तर जोडू तेव्हा आपल्याला विषय मिळाले पाहिजे सुख भोगण्याकरता. म्हणून सुखाची खरी व्याख्या ही नाही. सुखाची व्याख्या ही आहे इंद्रिय विषयाचा त्याग झाला पाहिजे. पण याने सुद्धा सुखाचा आभास किंवा सुख मिळेल, सर्व सुख मिळणार नाही. तर स्पष्ट रीतीने बोलतोय आत्मविषयक ओळख झाली की सुखाचा अनुभव येतो, सुख येत आहे. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे
तेथ जे होय तया नाम सुख विठ्ठला ज्ञानाने सुख मिळत असत आणि आत्माचं ब्रह्मरूप आहे असा जर अनुभवाला आलं तर मग सर्व सुखाचा अनुभव येतो. सर्वं खलु इदं ब्रह्म आपल्या अभंगात गोड अभंगच आहे. सर्व सुखाचे बापर खुमा सर्व सुख म्हणजे सुख सांगू का सुख म्हणजे आत्मा आणि सर्व सुख म्हणजे परब्रह्म. ज्या परब्रह्माचा हा अंश आहे त्याला सर्व सुख म्हणतात. आणि ते परब्रह्म रूप जे सर्व सुख आहे त्या सुखातून निघालेली लहरी लाट भक्ती प्रेमाच्या निमित्ताने प्रेमरूप लहर आहे. प्रेम लहर शांत दिसणारा अथांग सखोल परिपूर्ण भरलेला समुद्र पण त्याच्यातून अशी लाट बाहेर येते आणि ती लाट निघाली की समुद्रात आत गाभ्यामध्ये गर्भात असलेला काठावर येतो. लाट बाहेर येतात. लाटा अशा लोटतच अशा रीतीने चालतात. ती समुद्रात राहत नाही समुद्राच्या रूपाने बाहेर येते आणि बाहेर जेव्हा लाट येताना दिसते तेव्हा पाहणारा आल्हादित होतो आनंदित होतो. समुद्र पाहिल्याने समाधान होईल पण आल्हाद मिळण्याकरता त्याच्यावर लाट उसळावी लागते. विठ्ठला विठ्ठला जर एखादं शांत पाणी समुद्र सर्वांना मिळणार नाही पण डबका आहे नदी आहे पाणी जर शांत असलं तर पाहणाऱ्याला बरं वाटत नाही. ते पाणी चंचल होण्याकरता तो खडा तरी फेकायचा प्रयत्न करतो. दगडाच्या बाहेरच्या छकला टाकून त्याला घोडे पाडायचा प्रयत्न करतो. पाणी दिसलं पाहिजे का पाणी हललं पाहिजे हललं पाहिजे. म्हणून परब्रह्म रूप पाणी योग्यांना दिसत असतं आणि भक्ती करणाऱ्या भक्तांच्या द्वारा ते हलत असतं. विठ्ठला आनंदरूप आत्म्यावर सुद्धा प्रेमाची लहर यावी. नकळ दिवस की राती नकळ दिवस आनंद
बसती राती अखंड नागरी शेती आनंद लहरीची. इथे आनंद लहरी आणि इथे अभंगातला शब्द आहे सुखलहरी. सुख आणि आनंद एकच आहे, मात्र त्यावर लहर उठावी लागते. समग्र जगताचा आणि जीवनाचा अधिष्ठान जे परब्रह्म ते असंख्य आहे, अनंत आहे, आगाध आहे, पण तो फार मोठा साठलेला डोहच आहे. त्या परब्रह्मालाच जेव्हा जगदहिता करता उसळी येते, त्याची जेव्हा लाट निर्माण होते, ती लाट म्हणजे ज्ञानेश्वर महाराजासारखे संत. ज्ञानेश्वर हरे हरे या विश्वशांती केंद्राच्या द्वारे इंद्रायणी मातेला आणि ज्ञानराज माऊलीला आपण समर्पण एक प्रकारे करूया. समाप्त करण्यापूर्वी कार्याचा जो विचार आहे तो निर्देशित केला जातो. पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र देवगिरी मराठवाड्यातला मुख्य भाग बहुता भाग, या सर्व ठिकाणी ज्या गोष्टी उपेक्षित होत्या, ज्या गोष्टी गरजेच्या होत्या पण आकाराला आल्या नव्हत्या, त्या आकाराला आणण्याचा प्रयत्न निमित्त होऊन या संतांच्या आणि देवाच्या कृपेने एक प्रकारचा चालू आहे. पंढरपूर क्षेत्रामध्ये मातृपितृ सेवा मंदिर हा पंढरपूरचा तात्विक गाभा आहे. तो पुंडलिकाच्या आई वडिलांच्या सेवेनेच पांडुरंग तेथे आले आणि म्हणून मातृपितृ भक्तीचं दर्शन आपापल्या आई वडिलांच्या नावाच्या शिळेच्या द्वारा पंढरपूरला येणाऱ्या पुढच्या भाविकातील पिढ्यांना व्हावं, याकरता मातृपितृ सेवा मंदिर पंढरीत चालू आहे. आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांची आरती जिवंत अशा रीतीने आहे, सगळं जग म्हणतं, त्या रामाजनार्दनाचं मंदिरच नव्हतं. याकरता येथेही छोटेखानी स्वरूपामध्ये रामाजनार्दन ज्ञानराज मंदिर अशी एक उभारणी चालू झालेली आहे. त्र्यंबकेश्वर संत धाम, वारकरी संप्रदायातील सर्व संत आणि देशातील अन्य पंथातील संत यांचं एका वास्तूमध्ये दर्शन घडावं ही संकल्पना संत धाम या स्वरूपात. नाशिक क्षेत्रात मुक्तीधाम, भक्तिधाम, वेदधाम असे धाम झाले आणि ते अन्य प्रांतीयाच्या द्वारा झालेले आहे. परंतु संत धाम हे महाराष्ट्रीयांच्या द्वारा पूर्ण देशाच्या आणि जगाच्या दर्शनाला पुढे यावं या दृष्टीने एक प्रकारचे प्रयत्न आहे. आणि या दृष्टीनं जे आपल्यातील जिव्हाळ्याचे, आपले म्हणवणारे, आपलेपणाने सहकार्य एक प्रकारचे करत आहेत, त्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि मगाशी येथे आल्यावर हरिभक्तीपरायण श्री पानगावकर यांनी उत्स्फूर्त असा विषय काढला. उत्स्फूर्तपणे होऊनच ते म्हटले की यांना आपल्या सर्व प्रकल्पाबद्दलची काहीशी कल्पना कराड साहेबांच्याकडे देण्यात आलेलीच आहे माझ्याकडून, आणि त्यांनी त्याला एक प्रकारचा होकार भरलेला आहे. तेव्हा त्यांच्या या अवाढव्य महान बौद्धिक शक्ती, कर्तृत्व शक्ती याच्याद्वारा या आपल्या वारकरी संप्रदायातील तात्विक प्रकल्पांना काहीतरी सहभाग, सहकार्य होण्याला अशी वाचा फुटल्यासारखे एक प्रकारचे वाटते. ज्या दिवशी ते सहकार्य होईल तो दिवस सुवर्णाचा अशा रीतीने ठरेल. ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी, अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी येथे होते जुना. अलंकापुरी हे शिवपीठ, बरोबर कपाट शिवपीठ हे जुना, शिवपीठ हे जुना. पूर्वी काय पूर्वी होते शिवपीठ हे ज्ञानाबाई तेथे मुकुट अशा रीतीने होते. तर अशी ही माऊलींनीच पार करून घेतलेली सेवा
माऊलीच्या चरणारविंदे अर्पण करूया. ज्ञानाबाईचे चरणी शरणे काढणारे शिवपीठ एकनाथ ज्ञानाबाई तेथे ज्ञानाबाई ज्ञानाबाईचे चरणी ज्ञानाबाईचे चरणी ज्ञानाबाईचे चरणी ज्ञानाबाईचे अवशिष्टार्थात उरलेल्या विषयाचं चिंतन आजच्याच एकादशीच्या दिवशी यात्रेच्या निमित्ताने आळंदी गावामध्ये अर्थात पलीकडच्या बाजूने भुंडरेआळे म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे कुंभार गुरुजी संस्था त्याच्या पाठीमागचा रामा जनार्दन ज्ञानराज सेवा सदनाचा अर्थात मंदिराचा परिसर आहे. त्या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता हेच चिंतन पुढे नेलं जाईल. विठ्ठल जय